दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सावित्रीचा नवरा श्रीमंत हा ऊस तोडणीसाठी जातो असे सांगून घरातून सकाळीच निघून गेला. परंतु त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत घराकडे परत तो आला नाही. त्याची बायको सावित्रीनेही त्याचा काही शोध घेतला नाही. दारू पिऊन कुठेतरी पडला असेल म्हणून ती गप्प राहिली होती. दुसऱ्या दिवशी उमराणी आणि इटनाळ गावच्या हद्दीतील एका शेतात शेतमालक गेले असताना त्यांना कुठून तरी दुर्गंधी येऊ लागली. ते शेतमालक आपल्या शेतातील ऊसतोड करून कारखान्याला पाठवण्याच्या उद्देशाने आले होते. ऊसतोड 2 दिवसात करायची असल्याने ठिबक सिंचन योजनेसाठी घातलेला पाईप काढण्यासाठी ते सरीत पुढे गेले असताना त्यांना तुकडे तुकडे केलेल्या गावातीलच श्रीमंत याचा मृतदेह दिसून आला. त्यांनी या घटनेची माहिती उमराणी येथील गावातील लोकांना तसेच श्रीमंत इटनाळे यांच्या घरातील लोकांना आणि नातेवाईकांना दिली. ही माहिती मिळताच सावित्री आणि इतर नातेवाईक शेजार घटनास्थळी धावत आले. कुणीतरी या घटनेची माहिती चिक्कोडी पोलीस स्टेशनला दिल्याने पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून या घटनेची माहिती श्रीमंत यांच्या नातेवाईकांकडून घेतली. मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चिक्कोड येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. श्रीमंत याचे कोणाशी वैर नव्हते ना कोणाशी भांडण तंटा होता. तरीही त्याचा खून कुणी इतक्या निर्दयीपणे केला असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्रतीक्षेत असतानाच वेगवेगळ्या अँगलने तपास करत होते. त्यांना कुठे धागादोरा सापडत नव्हता. घटना घडून 3 आठवडे झाले तरी संशयित काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान पोलिसांनी श्रीमंत याची बायको सावित्री हिला वारंवार तपासासाठी बोलावून घेऊन तिच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ती पोलिसांना वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्यामुळे पोलीस जास्त सखोल माहिती गोळा करत होते. घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी श्रीमंत आणि सावित्री या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती आणि ती वेगवेगळी माहिती देत असल्याने संशयातून दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी तिला चिक्कोडी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. तिची झाडाझडती घेतली असता तिच्या संयमाचा बांध तुटला आणि तिने पती श्रीमंत याचा खून आपणच केल्याचे पोलिसांना सांगितले. बायकोनेच नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. उमराणी येथील श्रीमंत इटनाळे याचा विवाह गेल्या 25 वर्षापूर्वी इचलकरंजी येथील सावित्री हिच्याबरोबर समाजाच्या रीतिरिवाजानुसार झाला होता. सुरुवातीला या दोघांचा संसार सुखासमाधानाने चालू होता. या दाम्पत्याला 4 अपत्य झाली होती. संसाराचा गाडा ओढत असताना नवरा बायकोची ओढाताण होत होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने रोज मोलमजुरीला गेले तरच चूल पेटणार होती. त्याही परिस्थितीत संसाराचा गाडा सावित्री कशी तरी ओढत होती. तर श्रीमंत हा रोज दारू पिऊन घरात बायकोबरोबर भांडण काढून तिला मारहाण आणि शिवीगाळ करत होता. तिला परिस्थितीची जाणीव असल्याने सुरुवातीला ती आपले माहेर इचलकरंजी येथील आई वडिलांकडून संसाराला लागेल ते आणत होते. त्यामुळे श्रीमंताचा स्वभाव हा ऐतखाऊ झाला होता. तो हल्ली काहीही कामधंदा न करता सकाळ संध्याकाळ दारू पिऊन नशेत तर राहत होता. त्याला ना मुलाबाळांची काळजी होती ना संसाराची. कामधाम न करता रात्रंदिवस दारू पिणे आणि झोपा काढणे एवढेच त्याला माहीत होते. सावित्री ही नावाप्रमाणे सावित्री होती. आईबापांनी करून दिलेला नवरा कसा का असेना म्हणून ती मुलाबाळांकडे बघून संसार करत होती. त्यातच ती सकाळी कामाला गेली की दिवसभर राबत होती. संध्याकाळी कामावरून घरी परत यायला उशीर झाला की श्रीमंत तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे आता भांडणाला वेगळेच रूप आले होते. एकीकडे भांडण पेटले होते
तर दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता. श्रीमंत याची कमाई काहीच नव्हती. तुझ्या माहेरकून हे आण ते आण, मला काही सांगायचे नाही, तुझे तू बघ असे सांगून तो अंग झटकत असल्यामुळे ती बिचारी वैतागली होती. दोघांचेही भांडण हातघाईवर आले की ती त्याला प्रत्युत्तर देऊ लागली. त्याने भांडण करणे बंद केले नाही. तिनेही तोंड सोडले. ती तशाच तसे उत्तरे देऊ लागली. ती शिव्या देऊ लागली. हातात सापडेल त्या वस्तूने त्याला मारहाण करू लागली. आता दोघांनीही तातंत्र सोडल्यामुळे त्यांच्या भांडणात मध्यस्थी करण्यास कोणी जात नव्हते. त्यातच श्रीमंत याने ऊसतोड टोळीकडच्या मुकदमाकडून आपल्या अंगावर लाख रुपये घेतले होते. त्याने ते पैसे दारू पिऊन संपवले होते. तसेच तो ऊसतोडीला जात नसल्याने मुकदम त्याच्याकडे पैसे परत मागत होता. तर तो काहीतरी कारण सांगून मुकदमाला परत पाठवत होता. त्याच्या या वागण्याने त्याला कुणीही काम देत नव्हते. काही कामधंदा करत नसल्याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठीही पैसे नसायचे. त्यामुळे तो बायको सावित्रीकडून दारूसाठी पैसे मागायचा. तिने पैसे दिले नाही तर तो तिला शिव्या देत मारहाण करायचा. काही वेळा तिच्याकडून पैसे हिसकावून घ्यायचा. त्यामुळे तिच्याही हातात काही पैसे उरत नव्हते. अलीकडे त्याने तिच्याकडे वेगळाच तगादा लावला होता. त्याला एक मोटारसायकल पाहिजे होती. त्यासाठी तो तिच्या नावे असणारा गावातील प्लॉट विक असे म्हणू लागला होता. एकदा प्लॉट विकला की त्याचे पैसे हातोहात संपणार हे तिला माहीत होते. त्यामुळे ती त्याला म्हणायची, तुम्ही आधी काहीतरी कामधंदा करा आणि मग मोटारसायकलचा विचार करा. बायको मोटारसायकलला पैसे देत नाही, दारूलाही पैसे देत नाही म्हणून तो तिच्यावर चिडत होता. तो तिला मारहाण करू लागल्याने तिने माहेरच्या लोकांना उमराणी येथे बोलावून त्याला समज द्यायला लावली होती. परंतु श्रीमंत हा काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्याला कोणत्याही परिस्थितीत मोटारसायकल पाहिजेच होती आणि त्यावरून नवरा बायकोमध्ये वाद धुमसत होता. घटनेच्या दिवशी श्रीमंत हा नेहमीप्रमाणे दारूसाठी आणि मोटारसायकल घेण्यासाठी तिच्याकडे पैसे मागत होता. एकतर तिच्या नावे असणारा प्लॉट विक आणि मला पैसे दे असा त्याने तिच्या मागे तगादा लावल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण दुपले. तो दारूच्या नशेत तिला शिवीगाळ करत मारहाण करू लागला होता. तिने त्याचा मार खाल्ला परंतु ती आतून धुमसत होती. तो दारूच्या नशेत एकटाच बाहेर झोपला होता. तिला मात्र झोप लागत नव्हती. तिच्या रागाचा पारा चढला होता. एकदाच काय व्हायचे ते होऊन जाऊ दे असे म्हणत ती मध्यरात्री उठली. रात्रीचे 2 वाजले होते. बाहेर दूरवर कुठेतरी कुत्रे भुकत होती. तिने मागचा पुढचा विचार न करता बाहेर येऊन इकडे तिकडे पाहिले. बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलला आणि झोपलेल्या श्रीमंतच्या डोक्यात घातला. त्यावेळी त्याचे डोके फुटले. तिने त्याला ओरडण्याची ही संधी दिली नाही. परत तिने तो दगड उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर हाणला. त्यानंतर तिने शांत डोक्याने विचार करत घरातून धारदार खुरपे आणले. रागाच्या भरात तिने श्रीमंत याच्या मृतदेहाचे 4 तुकडे केले. ते तुकडे एका लहान रिकाम्या बॅरेलमध्ये भरले आणि ते बॅरल शेजारच्या ऊसाच्या शेतात ढकलत नेले. तिथे तिने त्या बॅरलमधून त्याच्या मृतदेहाचे तुकडे परत बाहेर काढून विस्कटून टाकले. त्यानंतर खुरपे आणि बॅरल शेजारच्या विहिरीत टाकले. घरी येऊन रक्ताचे डाग पुसून टाकून ती झोपली. दुसऱ्या दिवशी जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात ती वावरत होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.